मंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर हे देखील उपस्थित होते। प्रभाकर पवार यांनी 3 दशकांहून अधिक काळ गुन्हे पत्रकारिता केली आहे। त्यांनी अंडरवर्ल्ड जग आणि गुन्हेगारीवर आधारित हे पुस्तक लिहिलंय। प्रभाकर पवार यांचं हे आजवरचं 10वं पुस्तक आहे। प्रभाकर जी, तुम्ही उत्तम लिखाण केलेलं आहात, पुस्तक उत्तम झालेलं आहे, पण प्रकाशन करायला अयोग्य माणूस बोलवलात, कारण मी या क्षेत्रातलाच नाहीये। केतकर साहेबांना मी सांगत होतो की तुम्ही जो एक उदाहरण दिलं की टाइम्स ऑफ इंडिया पूर्वी कसा होता, त्याच्यामध्ये ती बातमी आतमध्ये जायची, हल्लीच्या पेपरमध्ये हेडलाईन येते। म्हणजे पूर्वी होता तो टाइम्स ऑफ इंडिया आणि आताचे पेपर पाहिले तर क्राइम्स ऑफ इंडिया, सगळीकडे क्राइम्स, त्याच्याशिवाय पेपर चालेल की नाही अशी पद्धत आहे। म्हणजे पेपर चालवण्यासाठी गुन्हेगार काम करतात का असं माझं काही म्हणणं नाहीये। सुरुवातीला सुद्धा जरी मग तेव्हा काँग्रेसचा जमाना होता, पोलिसांकडनं शिवसैनिकांना धमक्या यायच्या, तू हे बंद कर, काँग्रेसमध्ये नाही तर टाळा लावतो। आणि आता सुद्धा तेच चाललंय। आता सुद्धा पोलिसांचा वापर हा आपल्या टोळीतल्या लोकांसारखा केला जातोय आणि पक्ष फोडले जात आहेत, नाहीतर जुन्या केसेस उकरून काढल्या जात आहेत। पुढचे समोरचे पक्ष हे नामोहरम करण्याचं चाललेलं आहे। काय कुठे आपण चाललेलो आहोत, कोण आपण जातोय, त्यातनं नेमकं आपण त्याचं काय शेवट तरी काय होणार आहे। सुरुवातीला सुद्धा जरी मग तेव्हा काँग्रेसचा जमाना होता, पोलिसांकडनं शिवसैनिकांना धमक्या यायच्या, तू हे बंद कर, काँग्रेसमध्ये नाही तर टाळा लावतो। आणि आता सुद्धा तेच चाललंय। आता सुद्धा पोलिसांचा वापर हा आपल्या टोळीतल्या लोकांसारखा केला जातोय आणि पक्ष फोडले जात आहेत, नाहीतर जुन्या केसेस उकरून काढल्या जात आहेत। पुढचे समोरचे पक्ष हे नामोहरम करण्याचं चाललेलं आहे। काय कुठे आपण चाललेलो आहोत, कोण आपण जातोय, त्यातनं नेमकं आपण त्याचं काय शेवट तरी काय होणार आहे। पुढची बातमी बघूया। सिंधुदुर्गात प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरण